एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. जर नसेल तर सरळ 2 रनची पेनल्टी घेऊन आपल्याला खेळावं लागेल. सामन्याला आता इथून मात्र सुरुवात होईल. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळते. कट्टा बॉईज आयोजित कैलासवासी DR पाटील व कैलासवासी भोलानाथ रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ यांच्या आठवणींना खरं तर उजाळा देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार क्रीडा स्पर्धा अफलातून आयोजन आपण बघतोय आणि आता सामन्याला होईल सुरुवात. चला आमचे प्रेक्षक जी मॅच एन्जॉय करतात आपण त्या ब्लॅक पडद्याच्या मागून हे मॅच एन्जॉय करायचंय. ट्रॅक टी शर्ट शूज हे कंपल्सरी असणार आहे. जर नसतील सरळ पेनल्टी दिली जाईल. 2 रनची पेनल्टी दिली जाईल. चला गेट जवळ जे आमचे लाडके खेळाडू हे मॅच बघतात विनंती आहे आपण तिथून बाजूला व्हायचं आणि जो आमचा मुख्य व्यासपीठ आहे तिथे आपण येऊन बसायचे. किती ओव्हर? 4 ओव्हर ना. 4 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक षटक कंप्लीट करण्यासाठी 4 मिनिटं आपल्याला आम्ही दिलेले आहेत. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं संपणं गरजेचं आहे. सुरुवातीची 3 षटकं जर का आपण बघितली तर 12 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. 13व्या मिनिटाला जर 4थं षटक सुरू झालं तर लक्ष द्या जितका वेळ घ्याल तितकी पेनल्टी आपल्याला दिली जाईल. चला अंपायर 16 मिनिटं आपण दिलेली आहेत प्रत्येक इनिंग साठी. चार मिनिटांमध्ये तुम्हाला एक पहिलं षटक कंप्लीट करावं लागेल. प्रत्येक षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल. 16 मिनिटं आपल्याला आम्ही दिलेली आहेत. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेने खरं तर वेळ लावला संपूर्ण नवी मुंबईकरांना. आणि कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाही. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो निर्णय आपल्याला मानावाच लागेल. जिथे तिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची एक चांगली साथ आपण बघतोय. या स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजे या चमचमात्या ट्रॉफीज गोल्ड अँड सिल्वर डिझाईन मध्ये ही सजलेली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ हा खरं तर चषक घेऊन आपल्या गावामध्ये आपल्या एरियामध्ये मिरवणार हे आपल्याला तुम्हाला आणखीन 2 दिवस वाट पाहावी लागेल. आणि तो फायनलचा विजेता संघ कोण ठरणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. आता सामन्याला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात. टाइम देखील आपला आता स्टार्ट इथून मात्र केला जातोय. पंचांचा ग्रीन सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेला आपण खरं तर शुभारंभ करतोय. पहिला सामना ऐरोली विरुद्ध कोपरकडे अशी मॅच आपण बघतो. आणि पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग. एकदा भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता धावांचा श्रीगणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या ऐरोली या संघाचा.
पहिल्या बॉलवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल तयार होईल. विकेट काढण्याचा प्रयत्न, तिथे धाव घेण्याचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. पंचांकडे आता निर्णय आणि पंचांचा निर्णय इथून मात्र बॅट्समन झाला रनआउट. एक चुकीचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि धावत असताना बॅटर कमी पडला. पहिली विकेट रनआउटच्या रूपाने बॅट्समन बाद. येऊ द्या डीजे. यस थँक्यू. न्यू बॅटर इंडिया नंबर 3 मध्ये हैदर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहिजे. हैदरच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र फलंदाजी केली जाणार आहे. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॅक पडद्याला खरं तर स्पर्श केल्यानंतर पंचांचा इशारा एका धावेचा आपल्याला पाहायला मिळाला आणि एकाच धावेवरती इथून मात्र फलंदाजाला संयम दाखवावा लागतोय. बॉल तयार. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप हा मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपण बघितलीत. एक चांगला बॉल इथून मात्र हाताळला गेला. बॉल तयार. पुन्हा एकदा होत असताना दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळीला देखील आणखीन एक चांगला बॉल, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. जबरदस्त गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून खरं तर बॅट्समॅनला इथून मात्र हा गोलंदाज शांत ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. या ओव्हरमध्ये अद्यापही कोणताही मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला नाहीये आणि इथून मात्र जर का आपण बघितलं तर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल तयार होतोय. यावेळीला देखील आणखीन एक तेज आणि तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या वेगाचं प्रतिउत्तर बॅटरकडे नव्हतं. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. लक्ष द्या 3 मिनिटं 10 सेकंद घेतलेली आहेत या गोलंदाजाने. ओ निखिलचा पहिलाच बॉल ऑफसाईडच्या बाहेर. खरं तर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आपल्या हातांचा पिसारा फुलवत आमच्यापर्यंत इशारा करतायत की हा वाईट बॉल आहे. 100 रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. आयसीसी नियम क्रमांक 22 चे इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळीचा परंतु तिथे मात्र विकेट किपर भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावला आणि त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळीला देखील स्ट्रोक तर चांगला आहे. डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु इथे मात्र एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीला देखील तिथे मात्र यष्टी चित होत असताना हा बॅटर आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड विकेट गॉन
आता मिळेल डीजे मास्टरला संधी. येऊ द्या डीजे. चला प्लीज, जे आमचे प्रेक्षक आणि खेळाडू खरं तरी मॅच एन्जॉय करतात त्या ब्लॅक पडद्याला आपण स्पर्श करायचा नाहीये. महत्वाची सूचना आहे. बोला तयार. ओ वेग प्रचंड, परंतु पंतांचा सिग्नल. इट्स अ व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोर बोर्ड वरती जोडल्या जातात. धावफलकावरती रन जर का आपण बघितले तर आतापर्यंत 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1.3 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर पार्ट्स वरती गोलंदाजी करण्याचा या बॉलरचा इरादा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या मुवमेंटला घडतंय काय. पुन्हा एकदा एक चुकीचा निर्णय आणि आणखीन एक विकेट रनआउटच्या रूपाने. डीजे मास्टर येऊ द्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. पुन्हा एकदा बॉल तयार होत भाई. अजून या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. बॉल आता तयार झाल्या. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळीचा हा बॉल क्लीन बॉल. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन झाला बाद. आणखीन एक धक्का. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय या षटकातील शेवटचा बॉल. यावेळीचा हा बॉल इथे जर का आपण बघितलं तर पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समन झालाय बाद. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि खरं तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता 5 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त 6. या ओव्हर मध्ये सुद्धा हा गोलंदाज 3 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याने विकेट मिळवले. या ओव्हर मध्ये तब्बल 4 3 विकेट्स खरं तर या गोलंदाजाने मिळवल्या. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय. हरीचा पहिला बॉल फटका ऑन साइडला एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र पंच कळवत आहेत की या बॉल वरती आता 2 धावा. आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या माध्यमातून हा महत्वपूर्ण निर्णय आमच्यापर्यंत आता इथून मात्र एक पोहोचवला गेला. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. यावेळीला देखील एक तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला शांत ठेवलं आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. जबरदस्त गोलंदाजी बॉलिंग अटॅक कोपरकडे टीमचा एक चांगला आहे. खुल्या गटाचे आणि व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. ओ काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रनआउटची संधी होती, परंतु या मुवमेंटला इथे एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला बघायला मिळतात. एका धावेसाठी संघर्ष केला जातोय. एका धावेचं आता महत्व तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल तयार. यावेळेला क्रॉस बॅट एंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र फटका ऑफसाईडला गली रिजन मध्ये आणि इथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. अजून या षटकातील 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत.
पाहूया हे 3 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल यावेळीचा हा बॉल स्ट्रोक तर चांगला आहे. बिगिट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला परंतु पुन्हा एकदा एकच धाव मिळणार आहे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आही गोलंदाज प्रभावित करतो ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळेला पहा पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल बॅट्समन बाद येऊ त्या डीजे. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. पुढचा बॉल याही वेळेला बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. षटक नंबर 3चा देखील खेळ आता इथून मात्र संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 12 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन आला गोलंदाजी मार्क वरती. पाहूया दर्शनच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. दर्शन तयार झाला. दर्शनचा इथून मात्र हा पहिला बॉल. दर्शनच्या स्पेल मधील पहिलाच बॉल तेजानी तर्रार आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंच कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र आता जोडला जात आहेत. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. यावेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे बॅकअपला खेळाडू आपल्याला बघायला मिळाले. एक धाव देखील कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आता आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे जर का आपण बघितलं तर बॅट्समन पंचांचा निर्णय आता आपल्याला पाहायला मिळणाऱ्या ऑनफिल्ड अंपायर्स टेक्नॉलॉजीचा आता वापर केला जातो. आमची टेक्निकल टीम बंटी दादा कम्प्युटर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळताना नंतर चेक केलं जाईल. एक उत्तम क्लॅरिटी आणि चला एक योग्य निर्णय कोणत्या टीम समवेत इथे जर का आपण बघितलं तर अन्याय व्हायला नकोय. त्यामुळेच आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर आता इथून मात्र केला. विकेट किपरचा हात यष्टाला लागलेला आहे असं सांगितलं जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. पंचांचा सिग्नल नो बॉल आणि त्यावरती एक धाव धावली म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. ऑनफिल्ड अंपायर्स जर त्यांना एक डाऊटफुल डिसिजन वाटला तरच ते रिव्ह्यू घेतील. कोणत्या संघाला आपण रिव्ह्यूची मुभा दिलेली नाहीये. अजूनही या षटकातील बॉल बाकी आहेत. अजूनही बॉल झालेला नाहीये म्हणजे 6 बॉल बाकी आहेत. वेग प्रचंड होता. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये पायाच्या साह्यानं या बॉलला फील्ड केलं गेलं. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळत असताना खेळाडू आपल्याला बघायला मिळाला. बॉल तयार होते पुन्हा एकदा. यावेळीचा पुढचा बॉल वेग 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 आणि वेग आपल्याला पाहायला मिळाला. या वेगाचं प्रतिउत्तर नाहीये. डॉट बॉल
15 धावा आतापर्यंत आपण बघतोय. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे आणि तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फक्त एकच धाव मिळणार आहे. अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. चौकारांची गरज आहे या टीमला. पाहूया तो चौकार आता इथून मात्र येईल का. बॉल आता तयार होईल. बॉल तयार झाला. यावेळेला देखील तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः तिथे मात्र बॉलच्या मागे धावत असताना त्यांनी बॉलला कलेक्ट केलं. तदनंतर त्यांनी रनआउट केलेला आहे. म्हणजे बॅटर बाद झालाय. 7 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. 7 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. बॅटिंग करणाऱ्या ऐरोली या संघाने म्हणजे पहा बॉलिंग करणाऱ्या कोपरखेडे या संघाचा किती बॉलिंग अटॅक चांगला आहे. जबरदस्त खेळ खऱ्या अर्थानं प्रभावित करतात. आज खुल्या गटातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आशु पॅकर्स तुर्बे आणि वक्रतुंड क्रिकेट संघ तुर्बे सेक्टर 20. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. आपण आता इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. आताच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा पायांचा वापर इथून मात्र केला गेला. रनआउटची संधी आणि पुन्हा एकदा बॅटर धावचीच्या स्वरूपाने बाद होतोय. चुकीचा निर्णय. आता येणारा हा शेवटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. आयान आल्या धावफलकावरती. धाबा 18 धाबा. 18 धाबा धावफलकावरती. चला टीम कॅप्टन आशु पॅकर्स तुर्बे आणि वक्रतुंड क्रिकेट संघ तुर्बे सेक्टर 20 लवकरात लवकर यायचं आहे टॉस साठी. यावेळेला देखील तेज आणि तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपण बघितली. पहिल्या डावाचा खेळ आता संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती आपण बघितल्या. इथे जर का आपण बघितलं तर 19 धावांचं लक्ष्य आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. आशु पॅकर्स तुर्बे आणि वक्रतुंड क्रिकेट संघ तुर्बे सेक्टर 20 कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. चला कॅप्टन तुर्बे टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि त्यानंतर वक्रतुंड क्रिकेट संघ तुर्बे सेक्टर 20 चे सुद्धा कॅप्टन आलेले आहेत. टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल केला गेल्याने टॉस जिंकलाय वक्रतुंड क्रिकेट संघ तुर्बे सेक्टर 20 या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. चला जो काळा रंगाचा पडदा आहे तो सोडून आपण थोडस मागे उभं राहायचंय. लक्ष द्या. आणि आमच्या जर का आपण बघितलं तर लेग साइडला सुद्धा तिथे खेळाडू आहेत. आपण देखील थोडस मागे उभं राहून ही मॅच एन्जॉय करायची आहे.
विजयासाठी 19 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता कोपरखंड संघ इथून मात्र उतरला. पाहूया कशा रीतीने या लक्ष्याचा ते इथून मात्र पाठलाग केला जाणार आहे. स्ट्रायकिंग इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशाल आणि नौशाद इनला यस. इथे जर का आपण बघितलं तर पहिलाच बॉल आणि त्यावरती एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. सौरभ आणि भाविन आपल्याला पाहायला मिळतात सलामीच्या भूमिकेमध्ये. विशालचा हा बॉल शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम बॉल चालला गॅप मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या स्पर्धेचा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एक धाव देखील कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि स्ट्रायकिंग इनला आता सध्या भाविन आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबईचे स्टार खेळाडू सन्माननीय भूषण पाटील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम दादा, आपलं देखील सरचे स्वागत आहे आणि आपणास विनंती करतोय या व्यासपीठावरती आपण देखील या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आणि त्यांच्या समेत नमित पाटील नवी मुंबईचा उभरता सितारा हे देखील उपस्थित आहेत. आपण देखील यायचं, आपलं देखील सरचे स्वागत आहे. स्ट्रोक चांगला बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे फक्त एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. पुन्हा एकदा विशाल तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळीचा हा बॉल लाईन खराब आहे हे पंचाने ओळखलं आणि पंच आपल्या हातांचा पिसारा फुलवत आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. बॉल तयार होतोय. यावेळीला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर एक चांगला स्टॉप हैदरचा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाली. अजूनही या षटकातील बॉल बाकी आहेत. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. षटक संपलंय. एक ओव्हरचा खेळ संपला आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 10 धावा. अजूनही विजयासाठी येणाऱ्या 18 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. पाहूया आता या 9 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार. 18 बॉल मध्ये 9 धावांची गरज. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय कट्टा बॉईज आयोजित कैलासवासी DR पाटील व कैलासवासी भोलेनाथ रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ खरं तर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं इथून मात्र आयोजन केलं. 9 बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. नशीमचा हा बॉल एक चांगला लेग टर्न आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक धाव पंचाने इथून मात्र हा निर्णय दिला आणि एक धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. यावेळीचा हा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला वाढवावं लागेल या मॅच मध्ये. जर इथून का डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळीचा हा बॉल तिथे फिल्डर आहेत परंतु एक धाव फिल्डरच्या डोळ्यासमोरून इथे मात्र खरं चोरली गेली. नो बॉल वरती एक धाव आपल्याला बघायला मिळाली. धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 14. अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलर नशीम तयार होतोय.
नशीमचा हा बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहेत विशाल. एक धाव कंप्लीट झाली आणि आता 15 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 1.3 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळीचा हा बॉल, तिथे फिल्डर आहेत. बॅकअपला देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झाली. यावेळेला देखील एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल, धावफलकावरती रन्स आपण बघतोय 17 धावा. विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. यावेळीचा स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाली आणि आता एका धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल जर का आपण बघितलं तर शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये फक्त एका धाव्यांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच, जिथे आशू पॅकर्स तुर्बे आणि वक्रतुंड क्रिकेट संघ तुर्बे सेक्टर 20, तिथे तुर्बे सेक्टर 20 टीम कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आलेला आहे. यंगस्टर खेळाडू, युवा खेळाडू आयान गोलंदाजी मार्क वरती आला. ओ चांगला बॉल, परंतु तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. 9 बॉल वरती ही एक धाव आणि आता हा सामना जिंकला. अभिनंदन, वेल प्लेड. विहान पॅकर्स कोपरखेडने या टीमच्या बाजूने हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी हा पहिला विजय इथून मात्र मिळवलाय. 24